ढकलू अरे लय अवघड नाही रे दोराच कडक दोरा नाहीये नाहीच आहे दोरा सॉफ्ट दोरा तो काही कामाचा नाही तो असं त्याचा हाताने तुटू राहिला नाही घे त्याला 3-4 टाइम घेतला डबल टिबल काय होत नाही पटकन आण ना दर सुई राम राम मंडळी कसं चाललंय भर चाललंय ना तर भरत चालू दे आणि तुम्हाला माहिती आहे की आम्हाला विघ्न आल्याशिवाय आमचं काम होत नाही आणि त्याची सुरुवात झालेली आहे आपल्या जे आपल्याला आज काम करायचं होतं फवारा मारायचं होतं हा बंदच तुटून गेलाय हे बघा हाल आमचे हे जे भाऊ जुगाड करून काहीतरी ट्राय करताय तर दोरा बिरा घेतला आणि बघू झालं तर ठीक नाही तर आजचा दिवस बसले आजचा दिवस वाया ते नाही झालं तर एका पंपाने सगळ्या दोघं एकालाच मारावं लागेल 10 पंप मारायची फवारा सुई दे ना तरी सुई बरं 2 गाडीत चालू होत नाही 9 आजचा दिवसच काहीतरी वेगळा आहे आज नवीन सुरुवात आहे मल्टिपल विघ्न होते पहिले एकच काहीतरी विघ्न राहायचं आता मल्टिपल गोष्टी व्हायला लागल्या इकडं हे जे भाऊचं चालू आहे ते काम इकडं आपली काही गाडी चालू होईना आजच्या दिवसात वावरात पाय ठेवायला भेटतोय का नाही काही इथूनच रिटर्न घरी जावं लागतंय काय माहिती काही कळन झाली तुटू शकते कधी हां तुटलेलं तर नाही पण ते तुटू शकते कधी एक साईडचा नीट केला बंद मंडळी आता इतक्यात जस्ट आणि लगेच दुसरा तुटला गाडीवर खाली उतरता झालं काय कशी सांगू शकतो चला मंडळी सरते शेवटी सगळे विघ्न पार करून आता शेतात पाय ठेवायची वेळ आलेली आहे नशिबाने जर साथ दिली तर आपलं जे काय म्हणतात पाठीमागचा हा जो पंप आहे तो जर ध्यानावर राहिला तर ठीक नाहीतर मग बिचारा आमच्या अंकुश भाऊंलाच एकटं फावरावं लागेल लय कामाचा माणूस लय एवढे धंदे माणसाचे मल्टिपल काय काय करावं त्याला समजेना जवळपास आता मंडळी 50% आपलं झालेलं आहे ब्रोकली फवारून अंकुश भाऊंचं जवळपास खांड संपतच आलं आहे माझं अर्धच झालं आहे थोडं माझं मोठं आहे त्याच्यामुळे मला वेळ लागतो अंकुश भाऊ थोडं रपरप फवारा मारता त्याचा विषय थोडा गंभीर आहे आपल्या हौदातून आता पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि भरायचं आहे ही आपली इकडं ब्रोकली जोरात झालेली आहे आता सध्या तरी आणि इकडं आपलं हे आईसबर्ग आपण लावलेलं होतं तर याला लावून झाले फक्त 3 दिवस आणि बघूया हे पण एक वावर आता सुरू होईल थोड्या दिवसांनी हे एवढं एक वावर त्याच्यानंतर हे दोन्ही वावरांचे कामं करता करता मोठा कार्यक्रम होणार आहे आमचा आणि ह्याच एकच वावर करता करता एवढी तारांबळ उडाली की आता तुम्ही बघतच असाल आतापर्यंत जर कंटिन्यू ब्लॉग तुम्ही जर सगळे बघत आला असाल डे 1 पासून आपण डॉक्युमेंट करतो आहे सगळ्या गोष्टी कसं केल्या काय केल्या वावर कसं तयार केलं आहे सगळ्याच गोष्टी जर तुम्ही बघत आला असाल तर तुम्हाला प्रत्येक वेळा कळालं असेल की आमची कशी तारंबत उडालेली आहे एकाच वावरात आता 2-2 वावरं करायचे म्हटल्यानंतर तुम्ही समजून घ्या कसा विषय असणार आहे अशीच तुम्ही व्हिडिओज ब्लॉग्स बघत राहा आणि तुम्ही आमच्याकडनं थोडंसं
इन्स्पिरेशन म्हणा किंवा थोडीशी काय म्हणतात 2 गोष्टी आमच्यामुळे तुम्हाला ज्ञान मिळालं तरी खूप गोष्ट आमच्यासाठी चांगली होईल आणि आमच्यासाठी या गोष्टी मजेशीर आहे, आनंद देणारी आणि एक पॅशन म्हणा किंवा गोष्ट करण्याची एक जिद्द होते. आपोआप गोष्टी वाढत चालल्या आहे करायला. तर आनंद वाटतो या गोष्टी करता करता. काहीतरी आपण नवीन गोष्टी करत असतो. नवीन गोष्टी करता करता माणसाला नवीन गोष्टी आणि या गोष्टी करता करता म्हणजे खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. शेती सोपी नाही आहे हे याच्यात नाही. सगळ्यात मोठी गोष्ट काय आली म्हणजे शेती सोपी नाही आहे आणि खूप मेहनतीचं आणि सगळ्या गोष्टी अनप्रेडिक्टेबल राहतात. कधी काय होईल काही सांगता येत नाही. तर मला ते समजत असेल आमच्या ब्लॉग्समधनं तर नक्कीच अशी साथ तुमची राहू द्या आणि ब्लॉगला कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रावडी मंडळींना. आणि रावडी मंडळींच्या बाकीचे बी ब्लॉग तुम्ही नक्कीच बघाल अशी मी आशा करतो. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन गोष्ट, नवीन शिकण्यासाठी असणारी गोष्ट घेऊन. किंवा महत्त्वाची गोष्ट म्हणजे विघ्न नाही आले पाहिजे. एवढे विघ्न आले की काय सांगायचं म्हणते. बघूया पुढे जर देवानी साथ दिली तर सगळ्या गोष्टी सुखमय, सुकर आणि मोकळ्या व्हायला पाहिजे. ढकलो अरे लय अवघड थांब पंपाच्या नाळा आहे ना. विघ्न गाडीचा कार्यक्रम झाला आहे.